रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले, आता कैसे जाऊ घरा नोही बरा हा लौकिक। पारखी यासी सांगता गोष्टी घरची कुठे खातेल, आता कैसे जाऊ घरा नोही बरा हा लौकिक। तुका म्हणे निवांत राये, पाहिले पाहे परतोनी, आता कैसे जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक। समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभम, जगन्निहित पाणी मंडनम मंडनानम। तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुंचे, ते नमस्कारोने आता। देवा तुची गणेशु सकलार्थमति प्रकाशु, मय निवृत्ति दासु अवधार्य जोंज। पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या संतांच्या, दुसरे चरणा संतांच्या। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेनो, बोलतो वचने अति भाविका माऊली। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। वचन ऐका कमलापती, माझे रंकाची विनंती। कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी। जोडून या कर चरणी ठेवितो माथा, ठेवितो माथा। परिसावे विनंती माझी पंढरीनाथा, परिसावे विनंती माझी पंढरीनाथा। जोडून या कर चरणी ठेवितो माथा, ठेवितो माथा। परिसावे विनंती माझी पंढरीनाथा।
दृष्टी पाय मत कर पंढरी राया कृपा दृष्टी पाय मत कर पंढरी राया दुनिया राया कृपा दृष्टी पाय मत कर पंढरी राया कृपा दृष्टी पाय मत कर पंढरी राया मोठ्यानं टाळी वाजव एकदा गायकन करता वादकन करता टाळी वाजव एकदा मोठ्यानं हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसे जाऊ घरानो हे बराह लौकिक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग कालेच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायची गवळण सेवेकरता निवडलेली आहे. गवळणीचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. महाराज म्हणतात एक गवळण बाजारामध्ये गेलेली असताना परमात्म्यानं तिचं चित्त हरण केलं, चित्त चोरी केलं आणि परमात्म्यानं चित्त चोरल्यानंतर त्या गवळणीची जी अवस्था बाजारामध्ये झाली ती अवस्था प्रस्तुत गवळणीमधून महाराजांनी सांगितलेली आहे. विठाल या अभंगामध्ये गवळणीची अवस्था सांगितलेली आहे. परमार्थामध्ये उच्च कोटीची अवस्था जर कुणाची असेल तर ती गवळणीची आहे. गवळणीला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. चालू असलेला हा एक दिवसीय कीर्तनाचा महोत्सव गणेश जयंती उत्सवानिमित्त आमच्या तीर्थक्षेत्र आंबेगाव तालुक्यामध्ये पावन पवित्र भूमीमध्ये तावरेवाडी आणि या तावरेवाडीच्या या छोट्याशा माळ्यामध्ये गणेश नगर या भूमीमध्ये गणपती बाप्पाच्या दरबारामध्ये चालू असलेला हा कीर्तनाचा महोत्सव एक दिवसीय काल्याचा महोत्सव असू द्या, 2 दिवसीय असू द्या, 3 दिवसीय असू द्या, पण काल्याचं कीर्तन हे पूर्णत्वाचं कीर्तन वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे. आणि मायबाप हो तुमच्या सारख्यांनी माझ्यासारख्या पामराकडं हा अधिकार दिला हे माझं परम भाग्य. त्याचं कारण असं सांगतो काय तुमचा माझा संबंध फक्त प्रभू रामचंद्र पायी दिंडी सोहळ्यामध्ये चालत असताना एक छोटीशी ओळख तुमच्या माझ्या वाडीची झाली आणि ह्या गावामध्ये येण्याचा योग माझ्या नशिबामध्ये आला. मी अनाथ आहे, अपराधी आहे, कर्महीन आहे, मतिमंद आहे. फक्त एक माझं वाक्य ऐकून ठेवा, परमात्म्याच्या दरबारामध्ये काल्याचं कीर्तन करण्याचा अधिकारी मी नक्कीच नाही आहे. परमात्म्याच्या दरबारात काल्याचं कीर्तन करण्याचा अधिकारी मी नक्कीच नाही आहे मायबाप हो. पण या अनाथ लेकराला अनाथ बाळाला पदरामध्ये घ्यायचं की नाही ही जबाबदारी तुमची आहे. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ मी आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा. गवळणीची अवस्था प्रस्तुत गवळणीमध्ये तुकोबारायांनी व्यक्त केलेली आहे. गवळण कोणाला म्हणतात? परमार्थामध्ये आतापर्यंत भक्तीची सर्वोच्च अवस्था ज्या महात्म्यांची झाली ती गवळण. भक्ती 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 कशाला म्हणतात? अरे परमात्म्याचं नुसतं नाव मुखामध्ये घेतल्यानंतर ज्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे त्याला भक्ती असे म्हणतात. गवळणी अशाच अवस्थेला पोहोचलेल्या होत्या. भगवंताचं नाव नुसतं मुखामध्ये आलं. पहा ना, एक दिवसाचा सकाळचा प्रसंग आहे. नंद बाबाच्या वाड्यामध्ये अंगणामध्ये गवळणी गोळा झाल्यात. गवळणीनं पाहिलंय समोर एक रथ सजवलेला दिसतोय. सजवलेल्या रथाकडे गवळणी पाहतात. यशोदेला विचारतात, गवळणा मानाती यशोदेसी कोठे गे सावळा कारथ शृंगारीला. काग यशोदा काग रथ शृंगारीला सांगे वो मजला. काग रथ शृंगारीला आहे. यशोदेनं सांगितलं आज आपला कान्हा आपल्याला सोडून जाणार. कान्हा सोडून जाणार. माय बाप हो, ही गोष्ट ज्या वेळेस गवळणींना कळली ना, गवळणींचं अंतःकरण हेलावून गेलं. हंबरडा फोडून रडू लागल्या, धाय मोकलून रडू लागल्या. 7 समुद्राच्या पलीकडे असणाऱ्या अनंत ब्रह्मांडाच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याला हका मारू लागल्या. हे भगवान, तू सोडून आम्हाला कोण आहेस रे? भगवंता तू सोडून आम्हाला कोण आहे?
तुझ्या करता संपूर्ण याती कुळाचा विचार नाही केला. परमात्मा तू आज आम्हाला सोडून जाणार, कसं जगावं रे तुझ्या विना, कसं जगावं भगवान सांग ना तूच. उत्तर दे परमात्मा, काय आमचं चुकलं आतापर्यंत. काय महाराज प्रसंग होता. अक्रूराला त्या गवळणी सांगत होत्या, ए अक्रूरा, पाया पडतो रे आम्ही तुमच्या, आमच्या कृष्णाला घेऊन जाऊ नकोस. आमच्या गोकुळामधून जर तू कृष्ण परमात्म्याला घेऊन गेलास तर जीवन कसं जगावं अक्रूरा सांग ना, कसं जगावं. अक्रूरा, तू जर आमच्या कान्हाला आमच्या गोकुळामधून घेऊन गेलास ना रे, तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमच्या या अंतयात्रा या गावामधून निघतील. अक्रूरा ऐक ना, पाया पडतो रे आम्ही तुझ्या, एक वेळेस आमचा प्राण घे, पण आमच्या कान्हाला मात्र आमच्यातून घेऊन जाऊ नकोस. अक्रूरा नको नेऊ भगवान, अक्रूरा नको नेऊ भगवान. वृंदावनीच्या सकळ जनास्ते देई रे जीवदान, देई रे जीवदान. देणारे दान. हे भगवान अक्रूरा, मी तुझ्याकडे एकच मागणं मागते. आयुष्यामध्ये मी माझ्या कृष्णावर फार प्रेम केलं रे. कृष्ण माझं जीवन आहे अक्रूरा. बाप रखुमा देवीवरून जीवीचा जिवाळा, काही केल्या वेगळा नोय गे माय. अरे याच्या करता मी काय नाही केलं. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोडले लगे माय. याच्या करता मी काय नाही केलं. सगळ्याचा त्याग केला. परमात्मा माझा अंतकरण झालाय. बाप रखुमा देवीवरून सावळी प्रतिमा, मने मनी क्षमा एक झाले, काय करू सये सावळे गोविंद. आपे आपलपत मन तेथे. माझं मन परमात्मा झालेला आहे. अक्रूरा, माझ्या परमात्म्याला माझ्यापासून घेऊन जाऊ नकोस. अक्रूरा समोर गवळणी रडत होत्या. रडणाऱ्या गवळणींना यशोदा मैया सांगत होती, अरे आपला कृष्ण जरी आपल्याला सोडून गेला ना, तरी परमात्मा नक्की माझ्यापाशी आल्याशिवाय राहणार नाही, कारण मी त्याची आई आहे. परमात्मा माझ्यापाशी नक्की आल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस माझ्याकडे तो आज्ञा मागायला येईल ना, मी त्याला सांगेल जाऊ नको. आईचं तो नक्कीच ऐकेल. गवळणींना धीर देते यशोदा मैया. गवळणी बाजूला गेल्या आणि परमात्मा निरोप घेण्यासाठी मातोश्रींपाशी आला. विचारलंय, मैया जाऊ का आता? मैयानं सांगितलं, बाळा तू यशोदेला सोडून जाणार? अरे मग आलाच होता कशाला माझ्यापाशी? जन्म घेतला गोकुळामध्ये, त्या दिवसापासून तुझ्यावरती निष्काम भावनेनं प्रेम केलं. भगवान काय माझं चुकलं सांग ना. कधी गवळणी तुझ्यावरती आळ घ्यायला आल्या तर मी त्या गवळणीला सांगायचे, माझा परमात्मा तसा नाही ग, माझा परमात्मा निष्ठुर मनाचा नाही ग, माझा परमात्मा फार गोड मनाचा आहे ग, माझ्या भगवंतावरती मी फार प्रेम केलंय, माझा परमात्मा माझं नक्की ऐकेल ग. आणि आज तू मला सोडून चाललास का ना, तुला काहीच कसं वाटत नाही? किती करशील खोड्या भारी, किती करशील खोड्या भारी, मने खट्याळ दुनिया सारी, मने खट्याळ दुनिया सारी, परी माझा रे तू नंदलाला, माझा छकुला माझा सोला, माझा छकुला माझा सोला. किती खोड्या केल्या, सगळी दुनिया तुला वाईट म्हणाली, पण मी तुला कधी वाईट नाही म्हणाले ना रे. बाळ सगुण गुणाचा तान ग, बाळ सगुण गुणाचा तान, बाळ सगुण गुणाचा तान, बाळ सगुण गुणाचे तान, दिसतंय गोजिरवान ग, कसे दिसतंय गोजिरवान, दिसते गोजिरवान ग, बाळ दिसते गोजिरवान, सांगता कारण ग गोकुळ जाणारी, काय सांगता कारण ग गोकुळ जाणारे,
दिसतय गोजिरवान ग काय सांगता गारान ग गोकुळच्या नारी मैया म्हणायची 5 वर्षाचं माझं बाळ अंगाने माझ्या खेळ खेळ ग का माझ्यावरती आळ घेता माझ्या कृष्णावरती आळ घेता हे आईनं केलेलं प्रेम होतं मायबाप आईचं प्रेम होतं आणि म्हणून आईचा माया मोह प्रेम आडवं येऊ लागलं आणि परमात्म्यानं अक्रूराला सांगितलं देव बोले अक्रूरासी रतहाक वेगेसी या गोपीच्या शोकासे न पहावे मजस या नंदाच्या अंगणे मिळाल्या गौरणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गौरणी या नंदाच्या अंगणी गवळणींचं प्रेम होतं मायबाप गवळणींचे डोळे भरून यायचे शुकमुनी भागवतामध्ये असं वर्णन करतात ज्या ज्या वेळेस माझ्या मुखातून राधा नाम शब्द यायचा त्या वक्ताला माझे डोळे धारांनी वाहू लागायचे ही राधा होती महाराज राधा कोण होती परमात्म्याला बसल्या बसल्या एक दिवस राधेनं विचारलं का रे भगवान 16,108 पत्न्या तू केल्यास त्यांनी तुझ्यावरती प्रेम केलं आणि मीही तुझ्यावरती प्रेम केलं भगवान पण एक सांगू एक विचारू बोल ना राधे भगवान तू 16,108 पत्न्यांनी प्रेम केलं त्याचं फळ त्यांना पत्नी करून घेतलंस आणि मीही तुझ्यावरती प्रेम केलं निष्काम भावनेनं प्रेम केलं परमात्मा पण माझा पत्नी म्हणून तू स्वीकार का केला नाहीस राधेला परमात्म्याने एक उत्तर दिलं मायबाप राधेला परमात्मा म्हणाला राधा अगं लग्न त्यांच्यासोबत केलं जातं जे 2 जीवाचे असतात राधा तू आणि मी कधी वेगळे नव्हतोच ग एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया राधा रमन एक बार तो राधा बनकर देखो मेरा सावरिया राधा रमन एकदा तू राधा बनून दाखव मग मी तुला मानील आणि एक सांगू राधा बनणं एवढं सोपं नव्हतं राधेची भक्ती ही सर्वोच्च होती परमात्म्यावरती भक्ती होती दादा तुम्ही भगवंताकडे कधी गेलात ना तुम्ही भगवंताकडे कधी गेलात भगवंत तुम्हाला जर कधी दिसला आयुष्यामध्ये तर भगवंताला एक प्रश्न विचारायला अवश्य विसरू नका परमात्मा जर तुम्हाला आयुष्यामध्ये कधी भेटला ना तर परमात्म्याला सांगू नका परमात्म्याला असं सांगू नका की भगवान माझ्या जीवनामध्ये फार संकट आहेत माझ्या जीवनामध्ये फार संकट आहेत पण संकटांना अवश्य सांगा माझ्या जीवनामध्ये परमात्मा मोठा आहे संकट मोठी नाहीत भगवान मोठा आहे भगवंताला विसरू नका कारण भगवान परमात्मा तुमच्या जीवनातलं सर्वस्व आहे सार आहे विठ्ठल विठ्ठल हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले या गवळणीमध्ये आपण प्रवेश करते वेळी पहिल्यांदा या गवळणीची अवस्था पहा गवळण एक दिवस मथुरेच्या बाजारी गेली होती बाजाराला गेलेली असताना भगवान परमात्म्याचं रूप सुंदर तिनं पाहिलं राजस कुमार मदनाचा पुतळा रवेश शिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती भगवान परमात्म्याला तिनं पाहिलं किती सुंदर दिसत होता माझा कृष्ण परमात्मा किती सुंदर होता देहुडा चरानी वाजवीत वेणू
गोपिका रमणू स्वामी माझा देखीला ग माया यमुनेच्या तिने हात खांद्यावरी राधिकेच्या. त्याचं रूप कसं होतं? सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नाम यादातर केशवराज देखी लागे माये यमुनेच्या तीरी. त्याचं मुख कसं होतं? गुंजवर्ण डोळे माथा बाबर जोटी मयूर पुच्छ वेष्टी शोभतासे देखी लागे माये यमुनेच्या तीरी. यमुनेच्या तीरावरच्या त्या परमात्म्याला गवळणीनं पाहिलं. गवळणीचं चित्त चोरी गेलं आणि ज्या वेळेस ती गवळण बाजारामध्ये गेली, बाजाराला निघालेली गवळण, महाराज असं वर्णन करतात, दुडीवर दुडी गवळण साथ निघाली, गवळण गोरस घ्या मने विसरली, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे, तव तव हसते मथुरेच्या. सगळ्या गवळणी तिला हसायला लागल्या. काय वेडी झाली ही गवळण. खुशाल बाजारामध्ये आली. बाजारामध्ये आल्यानंतर दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या असं म्हणायचं सोडून ती गोविंद घ्या म्हणते. आणि मग महाराजांना लक्षात आलं आणि तुकोबराय तिच्या जवळ गेले. तुकोबरायांनी विचारलं, का ग गवळणी, तू बाजारामध्ये दही दूध विकायला आली आणि तू गोविंद घ्या, दामोदर घ्या असं का म्हणतेस? त्यावेळेस त्या गवळणीनं सांगितलं, भगवान तुकोबराया काय सांगावं, मी ज्यावेळेस वाटेनं येत होते त्यावेळेस त्या परमात्म्याला पाहिलं. त्या परमात्म्याचं रूप मला इतकं सुंदर दिसलं. तो परमात्मा इतका साजरा होता, सुंदर होता. सावळे परब्रह्मा आवडे या जीवा मने मन राणीबा घर केली. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखीला डोळाबाई यांनो वेद देव मन तयाचे गुणी. आता मी काय करू, काय करू महाराज सांगा ना. अगं पण झालं काय? तिनं जे उत्तर दिलं ते अभंगाच्या पहिल्या चरणात. हरिने माझे हरिने चित्त. दादा, या कीर्तन मंडपामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत आम्ही आलेलो आहोत. गवळणीला 2 मिनिट बाजूला ठेवा. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जीवनामध्ये जन्माला येऊन आपल्याला एक ना एक दिवस अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. पहा बरं का, अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे की एक दिवस तरी आपला भगवान आपल्या स्वप्नात तरी येऊन आपल्याशी बोलला पाहिजे. जोपर्यंत आपल्या स्वप्नामध्ये भगवंत आपल्याला भेटत नाही, कमीत कमी बोलत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये आपला परमात्मा आपल्याला दिसू लागेल, आपल्याला आपल्या संग बोलू लागेल, त्या दिवशी समजून जावं आपण गवळणीच्या अवस्थेला कुठेतरी अंशी पोहोचलो. जीवन तर सगळ्यांनाच आहे आणि एक ना एक दिवस मरण सगळ्यांनाच येणार आहे. पण आला तसा गेला आणि पाणी वाहता वाहता मेला असं मरण मागण्यापेक्षा माणसानं आपल्या जन्मामध्ये काहीतरी येऊन परमात्म्याची भक्ती करायला काय हरकत आहे. तुम्ही ज्ञानोबारायावर प्रेम करताय, तुम्ही आमच्यासारख्या महाराज लोकांवर प्रेम करत नाही दादा. तुम्ही आज श्रद्धेनं भावानं विश्वासानं या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये कीर्तन ऐकायला बसलात ना, हे किशोर महाराजावर प्रेम करताय म्हणून ऐकायला बसलं नाहीत, लक्षात ठेवा. आमच्यासारख्या 1.5 दमडेच्या कीर्तनकारानं किती वेळा कीर्तन सांगितलं तरी तुमच्यावरती फरक पडणार नाही हे मलाही माहिती आहे, कारण आमच्या वाणीमध्ये तेवढं तप नाही आहे. पण दादा, तुम्ही ज्या विश्वासानं, ज्या प्रेमानं, ज्या भक्तीनं तुम्ही या मंडपात बसलात ना, ज्यांच्या वतीनं तुम्ही कीर्तन ऐकताय ते जरी किशोर महाराज असले तरी ज्यांचं कीर्तन आहे, ज्यांच्या नावानं तुम्ही इथे बसलात ते ज्ञानोबाराय तुकोबाराय आहे, लक्षात ठेवा. श्रद्धेनं आणि विश्वासानं तुमची आजही निष्ठा तुकोबारायावर आहे. भक्तीनं भावानं आजही तुम्ही तुकोबारायांचं, ज्ञानोबारायाचं नाव घेताय. मग ज्ञानोबारायावर, तुकोबारायावर जर तुमचा विश्वास असेल तर ज्ञानोबारायाचं तुम्ही ऐकाल ना, नक्कीच ऐकाल ना. तर ज्ञानोबारायाचं एक वाक्य बघा. ज्ञानोबाराय म्हणाले, माझा हरिपाठ नाही कळाला तरी चालेल, माझा अनुभव अमृत नाही कळला तरी चालेल,
माझी चांगदेव 65 नाही कळली तरी चालेल, माझी ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, पण माझं एक वाक्य ऐकाल ना तुम्ही, ऐकाल ना, कमीत कमी माना तरी हलवा, ऐकाल ना ज्ञानोबरायाचं. जर ज्ञानोबरायावर तुमचं प्रेम असेल तर ज्ञानोबराय एक तुम्हाला कळकळीनं सांगतात ते वाक्य असं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या भगवंताचं नाव घ्यायला कधी विसरू नका. त्या भगवंताचं नाव घ्या. का नाव घ्या सांगू तुम्हाला, कारण तो भगवंतच तुम्हाला जीवनामधून सोडणार आहे. आज तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पाहताय, पाहताय ना, मालिका पाहताय ना. पाकिस्तानातून आलात की काय, मालिका पाहताय ना. त्या मालिकेमध्ये सगळ्यात जास्त दुःख शंभूराजांना जर कोणी दिलं असेल तर स्वतःच्या वित्ताधिकांनी. महाराजांना स्वतःच्या जीवनामध्ये सर्वात दुःख देणारे जर कोण असतील तर स्वतःच्या जवळचेच होते की नाही, बोला बोला ना. ज्या मातोश्रीवरती निष्ठेनं प्रेम केलं, ज्या मातोश्रीवरती निष्ठेनं प्रेम केलं, त्या स्वराज्याच्या राजमाता, राजश्री माता, ज्यांना आपण म्हणतो आज स्वराज्याच्या राजमाता, नाव काय, सोयराबाई. राजगादीवर बसण्यापासून 10 वेळा मनामध्ये ज्यांच्या काळ कपट होतं त्या सोयराबाई मातोश्री. स्वराज्याचे पेशवे मोरपंत पिंगळे, स्वराज्याचे चिटणीस, स्वराज्याचे शिलेदार फरजंद, स्वराज्याचे सर्वच्या सर्व निष्ठावान अष्टप्रधान मंडळ. पहा ना, एका एकाचं नाव घेतो मी बघा. सोमाजी दत्तो, अनाजी पंत दत्तो, मोरार पंत पिंगळे, हनुमंते, जनार्दन पंत, या सगळ्यांमुळे शंभूराजांना मरेपर्यंत दुःख झालं. कशामुळे दुःख झालं, काय शंभूराजाचं चुकलं, फक्त शंभूराजानं निष्ठानं यांच्यावरती प्रेम केलं आणि प्रेमाचा फायदा काय झाला, फायदा दुसरा काहीच झाला नाही. त्यांनी शेवटपर्यंत फक्त कपट कारस्थानं एवढी शंभूराजांना दिली. काय मिळालं शंभूराजांना, काय मिळालं शंभूराजांना, हे जर आठवायचं असेल तर मालिकेचा शेवट पहा. किती दुर्दैवी अंत शंभूराजाचा झाला. विश्वास ठेवला सरदारांवर, विश्वास ठेवला स्वराज्यावरती, विश्वास ठेवला स्वतःच्या रक्ताच्या नात्यांवरती, विश्वास ठेवला भावावरती, विश्वास ठेवला आईवरती, विश्वास ठेवला स्वतःच्या संसारावरती. परिणाम शेवटी मात्र रक्ताच्या थारोळ्यामध्ये शंभूराजांना रडावं लागलं, वरडावं लागलं, मरावं लागलं. याच्या पलीकडे शंभूराजांना काहीच मिळालं नाही. माफी मागून बोलतो, याच्या पुढचा माझा प्रश्न आहे. तुम्ही ज्या शिवरायांना आज आपण मानतोय, तुम्हीच नाही माझ्यासारखे महाराज लोक मानताय. अखंड हिंदवी स्वराज्य ज्यांच्यामुळे आज उभं राहिलंय, त्या हिंदवी स्वराज्याच्या राजाला आज आपण मानतोय. पण शिवरायांचा देखील अंत जर कुणामुळे झाला असेल तर फक्त स्वतःच्या संसारामुळे झालाय. हे उघड उघड मी कीर्तनामध्ये सांगेन, स्वतःच्या संसारामुळे झाला. दादा सांगा, शिवरायांनी आतापर्यंत प्रेम केलं संसारावरती, शिवरायांना विश्वास ठेवला आपल्या स्वतःच्या पत्नीवरती, शिवरायांना विश्वास ठेवला आपल्या अष्टप्रधान मंडळावरती, शिवरायांना विश्वास ठेवला स्वराज्यावरती आणि स्वराज्यासाठी स्वतःचं संपूर्ण देहाचं बलिदान शिवरायांना दिलं. पण 3 एप्रिलचा सायंकाळचा दिवस होता, 3 एप्रिल 1680 वार होता, रविवार. सायंकाळी शिवरायांच्या अन्नामध्ये विष घातलं गेलं आणि शिवरायांना जे अन्न आलं, शिवराय ज्या वक्ताला ते अन्न खालं आणि शिवरायांनी शेवटचा श्वास घेतला रायगडावरती. मी रायगडावरची घटना सांगतोय. छत्रपतींनी ज्यावेळेस शेवटचा श्वास घेतला, शिवरायांचं दुर्दैव पहा, स्वतःच्या मोठ्या सुपुत्राला संभाजीराजांना मरणाच्या टायमाला साधं डोळ्यानं पाहू सुद्धा शकले नाही. काय दुर्दैवी अंत असेल शिवरायांचा. शिवराय म्हणायचे शंभूबाळ, शंभूबाळ म्हणून हाक मारायचे रायगडावरती. शंभू बाळाला कोणी येऊ दिलं नाही. पन्हाळा गडावरती शंभूराजांना कैद केलं गेलं, कैद केलं पन्हाळा गडावरती. पन्हाळा गडावरून बातमी रायगडापर्यंत येत नव्हती आणि रायगडापासून बातमी पन्हाळगडावरती जाऊन दिली जात नव्हती. ही कट कारस्थानं केली कोणी, बोला. ही कट कारस्थानं जर कोणी केली असतील तर स्वराज्यातल्याच राजद्रोह्यांनी केली आहे, स्वतःच्या नातलगांनी केलेली आहेत. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या.
शंभूराजांना मरणाच्या दारामध्ये पकडून देणारा स्वतःचा लाडका मेवणा गणेशजी शिर्के ज्याचं नाव संगमेश्वरावरती शंभू बाळ होते आणि शंभू बाळांच्या सोबत 100-200 फक्त मावळे होते आणि 100-200 मावळ्यांसह रातच्या 12 वाजता 1689चा तो वार रविवार होता. रक्तरंजित अमावस्येचा तो दिवस 10 फेब्रुवारी 1689 वार रविवार संगमेश्वर मुक्कामी शंभू बाळाला पकडून दिलं. स्वतःच्या लाडक्या मेवण्यानं पकडून दिलं. बाकी कोणी पकडून दिलं काय? कुणाची टाप होती शंभूराजांना पकडायची? अरे महाराष्ट्राचा वाघ होता, महाराष्ट्राचा रणमर्द होता, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून फिरला होता, सह्याद्रीच्या वाघाला फाडणारा होता. अरे वीर पराक्रमी परम प्रतापी शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला एक ही शंभूराजा था. काय शंभूराजाचा अधिकार? मराठ्यांच्या रक्ताने लाल झालेली माती, मराठ्यांच्या रक्ताने लाल झालेली माती आपल्याला पुढे झुकली नाही. ती माझ्या शिवाजी छाती, संभाजी सारखा शिवाजी सारखा हिरा झाला याच मातीत खरा हिरा. अरे मराठ्यांच्या समशरीवर तोच मर्द मराठा खरा, असं ज्या महाराष्ट्राच्या मातीचं वर्णन आलं. या मातीमध्ये शिवाजी जन्मला, या मातीमध्ये संभाजी घडला आणि याच मातीत हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. ती ही माती होती. हे महाराष्ट्राची आई तुळजा भवानी माते शिवरायाच्या कर्तृत्वापाठी तुझे हजारो हात होते. आई तूच पहिले होते या महाराष्ट्राचे हाल. अगं मराठ्यांच्याच हातात होती मोगलांची ही ढाल. बाप जायचा रानात, मुलगा जायचा लढायला, आया बहिणीच्या आबरू नव्हतं ग त्यावेळी कुणी वाचवायला. आया कलियुगात ही एक चमत्कार झाला. अवघा महाराष्ट्र त्याला शिवयुग बोलला, अवघा महाराष्ट्र त्याला शिवयुग बोलला. असा हा महाराष्ट्र होता. शुरांनी वीरांनी नटलेला हा महाराष्ट्र होता. पण दुर्दैव पहा शंभूराजांचं, ज्यावेळेस शेवटच्या दारामध्ये, मृत्यूच्या दारामध्ये शेवटचा श्वास शंभू बाळानं घेतला, त्यावेळेस शंभूराजांना औरंगजेबानं विचारलं, शंभूबाळ मरणाच्या दारात आहात, बोला मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. विचारले औरंगजेबानं. प्रश्न काय? प्रश्न विचारलाय, शंभूबाळ मरणाच्या दारात आहात, तुम्हाला दुःख वाटत नाही का? मरणाच्या दारात आहात, तुम्हाला दुःख वाटत नाही का? शंभूबाळानं उत्तर दिले, महाराज महाराज मला दुःख वाटतंय. औरंगजेबा मला दुःख एका गोष्टीचं वाटतंय, आज मी तुझ्या समोर झुकलोय याचं मला दुःख वाटत नाही. अरे मी आज तुझ्या समोर झुकणार नाही, कारण झुकल्या वाटल्या माना फक्त शिव मंदिरी तुझ्या समोर मी झुकणार नाही. मला दुःख जर कोणत्या गोष्टीचं वाटत असेल तर माझ्या नातलगांनी मला धोका दिला याचं मला वाईट वाटलं. मला तू यातना दिला, शरीराला यातना दिला, रक्ताच्या चळकांड्या उडवल्या याचं मला वाईट कधीच वाटलं नाही. पण माझ्याने मला धोका दिला याचं मला वाईट वाटलं, याचं मला वाईट वाटलं. आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. शिवाजी राजांचा घात संसारानं केला, शंभूराजांचा घात संसारानं केला. मला सांगा आतापर्यंत तुमचा आमचा विश्वास, आतापर्यंत तुमचा आमचा विश्वास सर्वात जास्त कुणावरती होता? स्वतःच्या संसारावरतीच होता की नाही? बोला. मग स्वतःच्या संसारावर प्रेम करून आपल्या जर पदरी घातच होणार असेल तर आपण आपला स्वतःचा घात होण्यापेक्षा भगवंताला शरण जाण्यात काय अडचण? भगवंताला शरण जाण्यात काय अडचण आहे? विठ्ठल 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 सज्जन हो, माझं एक वाक्य ऐकून ठेवा. आयुष्यामध्ये संसार स्वार्थी बनत असतो पण भगवंत सारथी बनत असतो. संसार स्वार्थी बनत असतो पण भगवंत सारथी बनत असतो. अर्जुनाच्या जीवनामध्ये संसार स्वार्थी झाला पण भगवंत सारथी झाला. भगवान सारथी झाला म्हणून अर्जुनाचा रथ पहिला तीराला गेला. भगवान सारथी झाला म्हणून अर्जुनाचा रथ पहिला तीराला गेला. जर भगवान स्वार्थी झाला असता तर अर्जुनाचा रथ पहिला तीराला गेलाच नसता. म्हणून एक जीवनामध्ये वाक्य सांगून ठेवतो, भगवंत सारथी बनत असतो आणि संसार स्वार्थी बनत असतो. म्हणून स्वार्थी संसाराला आपलंसं करण्यापेक्षा सारथी भगवंताला आपलंसं करा.
कारण तो सारथी आहे ना, तो आपली नाव पहिल्या तीराला नक्की नेल्याशिवाय राहणार नाही. एक वाक्य पहा कबीरदासांचं, नाव किनारे लगा प्रभु जी मेरी, नाव किनारे लगा प्रभु जी मेरी, नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा प्रभु जी मेरी, 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 नाव किनारे लगा. भगवंत आपली नाव किनाऱ्याला लावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वित्तादिकांचा विसर करा. भगवंताचं स्मरण आपल्याला व्हावं, भगवंताची भेट आपल्याला व्हावी. त्याचं कारण आहे भगवान परमात्माच तुमची नाव किनाऱ्याला लावणारे. गंमत पहा किती गोड आहे. परमात्म्याला जर आपण आपलंसं केलं तर भगवान परमात्मा सारथी होतो. जीवनामध्ये परमात्म्याला आपलंसं करावं, भगवंताची भेट व्हावी असं मला नेहमी नेहमी वाटतं. पण दुर्दैव तुमचं, आमचं दुर्दैव, माझं आणि दुर्दैव सगळ्यांचं आपल्या, की आपल्याला अजूनपर्यंत भगवंत भेटत नाही. का भगवंत भेटत नाही? कारण आपला पाय संसारामध्ये रुतलेला आहे. संसारामध्ये रुतलेला आहे. इतका रुतला की आपण कुठून आलो, आपल्याला जायचंय कुठं याचं देखील आपल्याला स्मरण राहिलं नाही. किती दुर्दैवी गोष्ट म्हणावी. माणूस आला कुठून आणि माणसाला जायचंय कुठं एवढं जर माणसाच्या स्मरणात राहिलं तर मला वाटतं नक्की उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. सोडी सोडी मिठी लपवा लपवा जग जेवी, जरी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. जर माझ्या त्या कंसाला कळलं तर तो माझ्या बाळाला मारेल, मारेल माझ्या बाळाला. सोड देवके, सोड. देवकीपासून परमात्म्याला ओढण्याचा प्रयत्न ज्या वेळेस करू लागले वसुदेव, अरे देवकीचं हृदय भरून आलं. एका लेकराला आईपासून दूर केल्यानंतर काय वेदना होत्यात या प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. मायबा, आई समोरून एखादं लेकरू दूर जावं किंवा डोळ्यासमोरून आई एखाद्या लेकराची दूर जावी, हा प्रसंग फार दुःखदायी दादा, फार दुःखदायी. माझ्या स्वतःच्या जीवनातला अनुभव मी तुम्हाला जाता जाता सांगतो. आणि सेवा समाप्त करत असताना गोपालकृष्णाचं चरित्र आलं म्हणून सांगून जातो दादा. आईपासून लेकराची ताटातूट कधी जीवनामध्ये होऊ नये मायबाप. का होऊ नये सांगू तुम्हाला. महाराज, कितीतरी आयुष्यामध्ये मी पुण्य केलं असेल की पाप केलं असेल हे मला माहित नाही, पण ज्या दिवशी माझ्या आईनं मला आळंदीला बसवण्यासाठी यावं, इथे सर्व साक्षी माणसं आहेत जे माझ्या आईच्या दहाव्याला आली होती. माझ्या आईला मी माझ्या डोळ्यानं जाताना पाहिलं दादा. कुण्याही लेकराने आपल्या आईला जाताना डोळ्यानं पाहू नये. का पाहू नये त्याचं कारण सांगतो. ज्याची आई गेली ना दादा जीवनामधून, त्याचं सर्वस्व गेलं, त्याचं सर्व सुख गेलं. मी माझ्या आईला जाताना पाहिलं दादा. घारगाव बस स्टँड वरचा तो प्रसंग मला चांगला आठवतोय. आयुष्यामध्ये असा प्रसंग कुण्या लेकराच्या आयुष्यामध्ये कधी येऊ नये दादा. माझ्या आईच्या समोर मी गेलो. माझी आई मला बोलवण्यासाठी आली. मुखावरून माझ्या आईनं एकदा हात फिरवला आणि माझी आई एकच शेवटचं वाक्य बोलली, बाळा तुझा माझा संबंध इथपर्यंत. मला ते शब्दांचा अर्थ कळत नव्हता. तुझा माझा संबंध इथपर्यंत, आजपासून तुझी माऊली ज्ञानराज माऊली आहेत. चाललास ना बाळा आळंदीला, सुखात राहा. बेटा माझी जर कधी आठवण झाली ना, बाळा माझी जर कधी आठवण झाली ना, फक्त माऊलीच्या मंदिरामध्ये जायचं आणि समाधीवरती रडायचं. बाळा तिथंच तुला तुझी आई भेटून जाईल. मला या आईच्या शब्दांचा अर्थ त्या दिवशी कळला नाही दादा. का माझी आई अशी बोलते मला कळलंच नाही. मी माझ्या आईपासून दूर चाललो होतो. मला असं जाणवत होतं की माझ्या आईची आणि माझी ही आयुष्यातली शेवटची भेट आहे की काय, असंच मला जाणवू लागलं जणू काय. महाराज, फक्त हाकेच्या अंतरावरती मी माझ्या आईपासून दूर गेलो. धाड दिशी आवाज झाला आणि पराग दुड्डेरीच्या गाडीनं माझ्या आईला उडवलं. मी माझ्या आईजवळ गेलो. आईजवळ गेलो. आईला मी माझ्या मांडीवरती घेतलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला माझ्या मांडीवरती घेतलं दादा.
माझ्या आईला मी मांडीवरती घेतलं ना, आईला एकदा कुरवाळला. आईला फक्त एकच म्हटलो, आई गे जन्मा जन्मांतराची शेवटची भेट. पुन्हा कधी पंढरीच्या वारीमध्ये तुम्हाला दिसणार नाही, पुन्हा कधी घारगावच्या बस स्टँडवरती तुम्हाला दिसणार नाही, मला आळंदीला तू कधी भेटायला येणार नाही. आई कुठं मी चुकलो सांग ना. आई माझं जर काही चुकलं असेल तर मला माफ कर ना, मला सोडून जाऊ नकोस. माझी माऊली मला सोडून जाताना डोळ्यानं पाहायला मिळाली दादा, याच्यासारखं दुःख काय असेल. माझ्या माऊलीला जाताना पाहिलं आणि आईच्या डोळ्यावरचे अश्रू मी डोळ्यानं पुसले दादा. मरताना माझ्या आईच्या डोळ्यावरचे अश्रू मरताना मी माझ्या हाताने पुसले दादा. डोळे पाणवत होते, धाये मोकळून रडत होतो, विठ्ठलाला हाक मारत होतो. रस्त्यावरती होतो दादा, कोणी माणसं माझ्यासाठी धावून येत नव्हते. आता असा वाईट दिवस कधी कुणाच्या नशिबामध्ये येऊ नये, इतका वाईट प्रसंग कधी कुणाच्या आयुष्यात कधी येऊ नये दादा. काय प्रसंग असेल तो माझ्या आईनं मला सोडून जावं. काय गा विठोबा आता तुझं म्हणावे, शुरा शुर गोड तुम्हा थोरांच्या नावे. काय रे भगवंता, काय मी पाप केलं रे. मी कधी माझ्या आईशी जास्त संलग्न राहिलो नाही. लहानपणापासून आतापर्यंत माझं जीवन आळंदीमध्ये गेलं. जन्मांतरीची माझी आणि आईची ही शेवटची भेट होती. आता वाटलं होतं कुठेतरी सुखाचे दिवस येतील, घरी जाईल, माझ्या आईला मी सुखामध्ये आनंदामध्ये मिरवीन, आयुष्यभर माझ्या आईच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू आणून देणार नाही. किती स्वप्न मी पाहिली. आळंदीमध्ये ज्या आई करता मी गेलो ना दादा, ती आईच मला सोडून गेली. आता जगायचं कुणा करता असं त्या दिवशी मला वाटलं दादा. क्षणभर माझ्या आईला मी उचललं, माझ्या हातानं उचललं. मला चांगलं आठवतंय, माझ्या आईला मी उचललं, ॲम्ब्युलन्स मध्ये माझ्या आईला घातलं. जाताना माझ्या आईला मी शेवटचं पाहिलं ना, सहज मुखामधून एक वाक्य निघून गेलं, आई या आईची वेडे माया, या आईची वेडे माया, घास भरविते तुला चिमुकल्या, घास भरविते तुला चिमुकल्या, तुझ्या सारखी आई या जगी कुणाला नाही, तुझ्या विना ग आई मला मुळीच करमत नाही. कसा दिसतो ग चिमणा, कसा हसतो देखना, कसा दिसतो ग चिमणा, कसा हसतो देखना, दृष्ट कुणाची ना लागो लेकराला, माझा छकुला माझा सोना. नबात आली चंदाराणी, हळूच मिटून घे गोड पापरी, मला आवडते ग आई तुझी गोड गोड अंगाई, मला झोप लागते जेव्हा तू स्वप्नी येशील तेव्हा, सांगेन मी देवाला, सांगेन मी देवाला, माझा आयुष्य देयाला, माझा आयुष्य देयाला, दृष्ट कोणाची ना लागो वासराला, दृष्ट कोणाची ना लागो वासराला, माझा छकुला माझा सोना. यांसारख्या अशा अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेला फॉर्म भरून लकी ड्रॉ पद्धतीने आकर्षक बक्षिसांचे भागीदार व्हा. धन्यवाद.